सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची पत्रकार परिषद पार पडली। यावेळी ते म्हणाले की मे अखेरपर्यंत मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्णत्वास गेलं पाहिजे। ठेकेदारांना सांगितलं आहे की काम पूर्ण करण्यासाठी माणसं वाढवा। पावसाळ्यामध्ये जी कामं करता येणार नाहीत त्या कामांवर मी फोकस करावं। गणपतीच्या दृष्टीने मे संपेपर्यंत जे करणं गरजेचं आहे ते होईल। माणगाव ते इंदापूर रस्त्याचे टेंडर फेब्रुवारीपर्यंत ओपन करता येईल। या कामासाठी 11 महिन्यांची मुदत असणार आहे। तर माणगाव इंदापूर रस्त्याचा विषय हा वर्षभर पुढे जाईल, कारण माणगाव इंदापूर रस्त्याला बायपास दिला जाईल। मार्चच्या पहिल्या आठवड्यात कशेडी बोगद्यातील दोन्ही बोगदे हे वाहतुकीसाठी खुले केले जातील। पण तो विषय आपण म्हटलं काही लोकांनी तिथं पण टनलची पाणी केली, तर त्याचं पण अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की जिथं जिथं जुन्या टनलला थोडी गळती होती ती आपण काढली आहे। अजून पण काही ठिकाणी थोडं पाणी येण्याचा प्रकार होतोय, पण त्याला पण त्यांनी नवीन काही टेक्नॉलॉजी वापरून हे करता येते का त्यांनी केले। पण थोडं असं काय मर्यादेच्या बाहेर आहे वगैरे असं नाही। थोडं त्यांचं म्हणणं आहे की वरच्या बाजूला काही गावांच्या विहिरी होत्या, म्हणजे काही ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे की बोरवेल्स होते, थोडं ते पाणी पण त्यांचं म्हणणं आहे की जरा झिरपून त्या टनल म्हणणं आहे ते। पण त्यांचं म्हणणं मला जे दिलं की आपलं काय ते IIT वाल्यांकडनं पण त्यांनी सर्वे करून घेतलाय। गळती बंद झाली पाहिजे याबद्दल पूर्ण प्रयत्न चाललाय। पण जे काय परमिसेबल लिमिट असतं तेवढ्यामध्ये ती आहे। असं काही त्याच्यामुळं धोका होईल किंवा त्यानं काही हे होईल अशी काही तिथं परिस्थिती नाहीये। काही ठिकाणी दर्जाचं काम झालंय असं म्हटलं जातं, काही ठिकाणी संरक्षक भिंत कोसळली, काही ठिकाणी रस्ता खचण्याचा प्रकार देखील सुरू आहे। आताची परिस्थिती असेल तर पुढे काय असेल? नाही, पहिलं तर संरक्षक भिंत जी कामं निकृष्ट झाली ती त्या कॉन्ट्रॅक्टरांना परत करायला लागतील। त्याला काय आपण निकृष्ट दर्जाच्या आणि क्वालिटी नसलेल्या कामांना आपण कोणच आणि डिपार्टमेंट पण त्याला पाठिंबा किंवा सपोर्ट देणार नाही। जिथे जिथे अशी कामं झालीत, मग कॉन्क्रिटीकरणाची असू देत, भिंती असू देत, काय असू देत, ती त्या त्या यंत्रणेकडनं आपण परत करून घेऊ आणि गरज पडली तर त्यांना दंड वगैरे जे काय तो पण आकारवा। खर्च झालाय महामार्गासाठी, आणखी वाढीव निधी असणार आहे? नाही, आतापर्यंत म्हणजे किती आतापर्यंत प्रोजेक्ट कॉस्ट गेले हे मी आता नाही सांगू शकणार। पण या रस्त्याच्यावर अजून आपण एक नॅशनल हायवे जे आहे, आता आपण एक लक्षात घे, हा रस्ता 2010 मध्ये याचा रिपेअर झाला होता। त्यावेळेला 2010 मध्ये काही गोष्टी टेक्निकल जे आपण म्हणतो त्यावेळेला एवढ्या अभ्यास नव्हता की आता काही रोड सेफ्टीच्या दृष्टीनं काही ठिकाणी नवीन ओव्हरब्रिजेस मागितलेत, काही ठिकाणी अंडरपास नवीन मागितलेत काही गावांनी। आता आम्ही काल येताना रवी पाटील साहेब होते, आमदार साहेब आपले, धैर्यशील पाटील साहेब होते, आपले तटकरे साहेब तिथं होते, तर त्यांनी पण काही ठिकाणी नवीन ब्रिजेस, नवीन काही अंडरपास द्या म्हणून केलंय। तर त्या दृष्टीनं एक 100-125 कोटीचं नवीन काम याच्यावर, म्हणजे रोड सेफ्टी आणि ह्या नवीन मागण्या ज्या आल्यात त्याचा एक प्रस्ताव करायचं नॅशनल हायवेचं आता चालू आहे। त्याच्यामध्ये नवीन जे काही लागल, म्हणजे कुठं समजा एखादं गाव, त्यावेळेला एखाद्या गावाला काय म्हणतो आपण कनेक्शन दिलं नसेल किंवा त्यांना ये जा करायला हे नसेल, त्या सगळ्या गोष्टी मग 100-125 होईल किंवा थोडंफार वाढेल मागण्यांप्रमाणे लोकांच्या। ते काम आता हे करायचं चाललंय। म्हणजे 10 टप्पे आहेत, कोणते टप्पे पूर्ण झाले आणि कोणते टप्पे अपूर्ण आहेत, किती टप्पे त्याचं आता मेन म्हणजे आपल्या इथले जे 2 पॅकेजेस आहेत ते थोडे महाग आहेत। म्हणजे संगमेश्वराच्या इथलं ते थोडं महाग पडलंय। सुरुवातीच्या टप्प्यातलं साधारण काहीतरी 42 किलोमीटरचं काम होतं, त्यातलं 41 किलोमीटर पूर्ण झालेलं आहे। नंतरच्या याच्यामध्ये पण मला वाटतं आपला रत्नागिरीचा हा जो पीस आहे ते काम थोडं लेट नवीन तिथं कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला दिलं गेलं, पण तरी त्यातलं पण साधारण 81-81% काम पूर्ण केलंय। त्यामुळं ही काम फक्त मधला जो संगमेश्वराचा जो तेवढा थोडा हे आहे तो जरा मागं पडलेला ही वस्तू। निवळी गावात बायपास होणार की पुलाचं काम होणार? म्हणजे पुलाचं काम पण रखडलं निवळी गावात। नाही, आता पूर्वी जे धरलेलं आहे, म्हणजे ज्याला मंजुरी दिलेली आहे तेच त्याच्यामध्ये हे होणार। म्हणजे फक्त काय आहे, काही ठिकाणी लोकप्रतिनिधी आणि लोकांच्या आग्रही मागण्या जिथं होत्या, काही ठिकाणी पूल वाढवा म्हणून मागण्या होत्या, ते नॅशनल हायवेनं प्रस्ताव त्याचे केलेले आहेत। हायवे मार्गावरून जाताना बराचसा डोंगर भाग आहे आणि ज्या संरक्षक भिंती बांधलेल्या आहेत त्या संरक्षक भिंती डोंगराला अगदी जवळ खेटून बांधलेल्या आहेत। त्यावेळी कधीही ती माती खाली होऊ शकते,
असं या पावसाळ्यात सुद्धा झालेलं आहे. अधिकाऱ्यांचं काही लक्ष नाही का हे काम होत असताना तिकडे? नाही, आता असं मी जे म्हटलं की कुठे डिझाईन वगैरे चुकले असले तर आपण ते दुरुस्त्या करायला असं लावू. बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे, म्हणजे संगमेश्वरमध्ये असेल, राजापूरमध्ये असेल, आणि यापुढे हा धोका वाढणार आहे की त्या संरक्षक भिंतीवरून खाली माती खाली येणार आहे. कसं आहे आता हे बघा, ह्यात मेंटेनन्स आपण पुढं क्लॉज आहे. म्हणजे शेवटी जी कामं करतात त्यांना त्याचं मेंटेनन्स वगैरे या गोष्टी पण करायला लागणार. त्यामुळे कुठं डिझाईन वगैरे अशा पद्धतीनं काही चुकले असले तर त्याच्या दुरुस्त्या करायला लावल्या पण जातात. अधिकाऱ्यांनी ठेकेदारांच्या ही निदर्शनास आणून द्यायला पाहिजे ना, कारण भौगोलिक परिस्थिती ती इथली वेगळी आहे. नाही, बरोबर आहे. आता म्हणून म्हणतो जिथं चुकलं असेल काय असं तर ते आपण दुरुस्त करून घेऊ. त्याला काही वेगळं काही करायला लागणार नाही. अधिकाऱ्यांचं याकडे दुर्लक्ष होतंय का? नाही, दुर्लक्ष म्हणण्यापेक्षा ज्या त्या वेळेला थोडंफार लक्ष ठेवलं पाहिजे. काम सुरू असताना तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण आता काही ठिकाणी आपण म्हटलं तसं आता भिंत बांधूनच झाली असेल, आता ती सगळी परत पाडण्यापेक्षा त्या डिझाईन मध्ये सुधारणा काय करायची आणि ती ज्या कारणासाठी बांधली आहे त्या कारणासाठी उपयुक्त कशी होईल हा प्रयत्न आपल्याला आता केला पाहिजे. हे 15 ते 20 फूट असं उंच बांधण्यात आलेले आहेत. वरती मात्र डोंगराचा भाग आहे. ती पूर्ण माती खाली यावर्षी संगमेश्वरमध्ये देखील आली होती पूर्णतः सगळी. नाही, तेच आता एवढं काय मी तेच आपल्याला सांगतो की जिथं डिझाईन चुकीचे झाले असतील किंवा जरा फार जिथं हे झालं असेल त्या दुरुस्त्या आपण करायला लावू. कालपासून आपण मुंबई गोवा महामार्ग आहे का बघितलं तर काही काम पूर्ण होतं, काही काम अर्धवट. काय पहिलं तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की या महामार्गाचं काम हे साधारण 2010 पासून सुरू झालं आणि बऱ्याच गोष्टींमुळे हे काम थोडं रखडत आतापर्यंत आज जी परिस्थिती आहे किंवा जी स्टेज आहे इथपर्यंत आलेलं आहे. या कामाबद्दल आणि मुंबई गोवा महामार्गाचं काम लवकरात लवकर पूर्णत्वाला जावं म्हणून स्वतः गडकरी साहेब आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस फार बारकाईनं या सगळ्याच्यावर लक्ष ठेवून आहेत. परवा पण आपल्याला कल्पना आहे की कोल्हापूरला जाताना गडकरी साहेबांनी पण हवाई दौरा या विभागाचा करून जी कामं या परिसरामध्ये नॅशनल हायवे जी चालू आहेत ती त्यांनी पाहणी करून ते कोल्हापूरला गेले. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय की आता या मे एंडच्या आधी, कारण साधारण मे नंतर आपल्याकडं कोकणात पाऊस लवकर चालू होतो इतर राज्याच्या हे, कारण त्यामुळं आमचा प्रयत्न हाच आहे की नॅशनल हायवे आणि PWD या दोन्ही विभागांकडे जी कामं आहेत या दोन्ही विभागांचं योग्य कोऑर्डिनेशन ठेवून मे एंडपर्यंत या मुंबई गोवा महामार्गाचं काम बऱ्यापैकी पूर्णत्वाला गेलं पाहिजे आणि तशी आता परिस्थिती आहे ती जाईल. काही ठिकाणचे थोडी बांधकामं वगैरे मागं राहतील. प्रामुख्यानं इंदापूर माणगावचा जो बायपास आहे त्याचं एक थोडं काम मागं राहील. दुसरं म्हणजे आपल्या इथं पण आल्यानंतर मला वाटतंय म्हणजे आरवलीपासून ते संगमेश्वरच्या इथं जे मला वाटतं आता ते म्हात्रे म्हणून कॉन्ट्रॅक्टर काम करतात त्यांचं एक आहे, तर त्यांना पण आम्ही काल सूचना केलं की तुम्ही माणसं वाढवा. मला वाटतं संगमेश्वरच्या इथल्या पुलाचं काम थोडं संत गतीनं चाललंय, त्या पण सूचना काल दिल्यात की पावसाळ्याच्या आधी जे काम म्हणजे त्याचे पिलर्स वगैरे जे वर आणणं गरजेचं आहे, जे पुढं पावसाळ्यामध्ये करता येणार नाही, तर त्या कामावर त्यांनी फोकस करावं आणि ते त्यांनी वर आणलं पाहिजे किंवा त्याला आता काय लागेल ते त्यांनी मशिनरी कर्मचारी वगैरे लेबर वगैरे ते त्यांनी उपलब्ध करावं. थोडं त्यांचं आणि त्यांचे जे कन्सेशनर आहेत त्यांचं थोडं काही पेमेंटचे विषय आहेत, पण आम्ही त्या दोघांना सांगितलं होतं तुमचा विषय आहे डिपार्टमेंटला आणि हे प्रवाशांना त्याच्याशी काय आमचं कर्तव्य नाही. तुम्ही तुमचे विषय जे आहेत ते तुम्ही सॉर्ट आउट केले पाहिजेत. डिपार्टमेंटनं तुम्हाला वेळोवेळी ॲडव्हान्स दिलाय, सगळं दिलंय, त्यामुळे डिपार्टमेंट कुठेही कमी पडत नाही आहे. तुम्ही तुमचे विषय जे आहेत ते तुमच्यात पेमेंटचे जे आहेत ते करा, नाहीतर मग आम्हाला ते काम परत काढून घेण्याचा प्रस्ताव आणि हे करण्याचा आम्हाला करायला लागेल. कारण आता थांबत बसणं आमचं म्हणजे राज्य सरकारची पण तयारी नाही आहे
आणि स्वतः गडकरी साहेबांची पण तयारी नाही आहे. त्यांना हा प्रकल्प काही करून पूर्ण करायचा आहे. आणि आज बऱ्यापैकी म्हणजे माझ्या यानं एक तर आमचा प्रयत्न आहे की पावसाळ्याच्या आधी म्हणजे महत्त्वाचा विषय आपला कधी येतो गणपतीमध्ये, ज्यावेळेला आपली मुंबईकर मंडळी जी आपल्या इथले ती गणपतीला इकडे येतात आणि त्या ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी पाऊस इकडे असतो, त्यामुळं त्यावेळेला काम काहीच आपण करू शकत नाही. गणपतीच्या दृष्टीनं मे एंडपर्यंत जे जे करणं गरजेचं आहे, ज्या ठिकाणी समजा एखादं बांधकाम पुलाचं वगैरे जर होत नसेल, समजा काही तांत्रिक गोष्टी अडचणी आल्या धरून चालू आपण, तर त्या ठिकाणचे रस्ते जे आहेत सर्व्हिस रोड वगैरे हे वाहतुकीच्या दृष्टीनं क्लिअर राहिले पाहिजेत. म्हणजे खड्डे त्याचं जे काही असेल त्याचं डांबरीकरण करणं, कॉन्क्रिटीकरण करणं जे काय असेल ते या सर्व म्हणजे अधिकाऱ्यांनी पण लक्ष घालायच्या सूचना दिल्यात की मे एंडपर्यंत जिथं जिथं कामं अडकतील तिथले रस्ते जे आहेत ते वाहतुकीसाठी सुरळीत करून ठेवले पाहिजेत. म्हणजे वाहतुकीचं फ्लो तरी ट्रॅफिकचा चालू राहील आणि बाकीचं जे आहे ते त्यांनी पावसानंतर जे आहे ते पूर्ण करावं. हा पूर्ण रस्ता कधीपर्यंत या वर्ष अखेरपर्यंत आता माणगाव आणि इंदापूरचं जे आहे त्याचं आता एकच आहे की त्याचं टेंडर साधारण फेब्रुवारी एंडपर्यंत ओपन होईल आणि नवीन एजन्सी कोण येते ते फेब्रुवारी एंडपर्यंत आपल्याला कळेल. तर त्याला एक 11 महिन्याची मुदत तिथून पुढे आहे. तर माणगाव इंदापूरचा एक विषय थोडा वर्षभर पुढं जाईल अजून, काय ते बायपास करायचा. तर बाकी बहुतांशी कामं आता आपला टनल जो आहे तो साधारण मार्चपर्यंत आपण दुसरी बाजू जी आहे ती ओपन करतोय. त्याचं पण फक्त आता लाईटचं आणि काय म्हणायचं आतलं डक्टिंग जे व्हेंटिलेशनचं आहे तेवढंच काम राहिलेलं आहे. त्यामुळं तो टनल पण मार्चच्या पर्यंत पहिल्या आठवड्यापर्यंत दुसरा जो आहे तो पण ओपन होतोय. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भीमा कोरेगाव सुनावणीबद्दल बोलताना ते म्हणाले की मागच्या तारखेला लेखी स्वरूपात सगळं देण्यात आलं होतं. त्यावेळी एक मुद्दा आम्ही मांडला होता की पोलीस आयुक्त पुणे शहर आणि ग्रामीण पोलीस अधीक्षकांचे वर्जन हे वेगळं आहे. ग्रामीण पोलीस भिडे आणि एकबोटे यांच्यावर इशारा करत होते तर पुणे पोलीस नक्षलवादी यांच्याकडे बोट करत होते. तर तिसरा अँगल शरद पवार यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना या बाबतीत एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्रात पवारांनी राईट विंग वरती आरोप केले होते. कमिशन समोर त्या बाबतीतही कुठलीच कागदपत्रे नव्हती. त्या संदर्भातील सगळी कागदपत्रे मी सादर केलेत. हे पत्र पवारांनी ठाकरेंना लिहिलं होतं. आयोगाने पत्र स्वीकारलं आहे. पुन्हा सुनावणी आयोगासमोर होणार आहे. ती नावं त्या कुटुंबांकडून येत नाहीत किंवा जवळच्या माणसाकडून येत नाही तोपर्यंत ज्याला इंग्रजी म्हणतात द लॉ इज सेट इन मोशन असं होत नाही. कायदा तुम्हाला तो मोशन मध्ये टाकावा लागतो आणि तो कायदा मोशन मध्ये टाकायचा असेल तर तिथे कुटुंबाचा FIR असणं हा महत्वाचा आहे असं त्या ठिकाणी मानतो. दस आणि मुंडे धनंजय मुंडे भेटले ही बातमी बावनकुळेंनी बाहेर सांगितली. मात्र 1-1.5 महिना दस हे मुंडेंवरती आरोप करत होते आणि आता जरांगेंनी यांना टीकेचं आश्रय केलंय की दसांनी समाजाची फसवणूक केली असं वाटतं का तुम्हाला? यापूर्वी जरांगे पाटील दसांचं कौतुक करत होते जाहीर सभांमधून, मात्र धनंजय मुंडेंची आणि दसांची भेट झाल्यानंतर आता आक्रमक टीका करतायत जरांगे पाटील. ते माझं म्हणणं असं आहे की मी मागे म्हणालो होतो की जरांगे पाटील यांना कंट्रोल करण्यासाठी किंवा साईडलाईन करण्यासाठी दस यांना असणार उभं करण्यात आलं आणि आता आपल्याला दिसतंय की भारतीय जनता पक्षाने दसांचाच पत्ता कापला अशी असणारी परिस्थिती आहे. आणि यात देशमुख कुटुंबियांना न्याय भेटत नाही, एकमेकांवर आरोप होतात. ते माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये असणार मी जर दिलेला सल्ला जर त्यांनी अंमल केला असेल तर त्यांना न्याय निश्चित मिळेल अशी असणारी परिस्थिती. कोकाट्यांना शिक्षा झाली आहे, कृषी मंत्र्यांना जुनं प्रकरण होतं 2 वर्षाची 95ची केस. मग त्यांनी आता राजीनामा दिला पाहिजे की काय? मंत्रिपदाचा त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी तो घेतला पाहिजे. कोर्टाने निर्णय दिल्यानंतर अपिलामध्ये सुटतील न सुटतील हे सांगता येत नाही. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की ते
म्हणजे तो खालच्या कोर्टाचा निर्णय स्टे देऊन उपयोगात नाही. त्याला सस्पेंड केल्याशिवाय आमदारकी थांबत नाही. त्याच्यामुळे कागदपत्रावरनं तरी असताना एक स्पष्ट दिसते की त्यांनी माहिती जी आहे ती योग्य पुरवली नाही. कोर्टाला म्हणजे सरकारला मिसलीड केलेलं आहे आणि मिळवलेलं आहे. त्याच्यामुळे ती कारवाई झाली पाहिजे असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. राजीनामा द्यावा तुम्ही. त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. पण होईल का असं वाटतं? धनंजय मुंडेचा एकीकडे अजित पवार राजीनामा घेत नाही, एवढं सगळं होणं आणि कोकाटेंचा प्रश्न एक त्याच्यामध्ये आहे की ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. कोकाटेंना कोर्टाने दोषी ठरवलेल्या अशी असणारी परिस्थिती आहे आणि मुंडे यांच्या संदर्भातलं कार्यकर्ते, त्यांचे विरोधक, वर्तमानपत्र, काही चॅनल्स ही राजीनाम्याची त्यांची चर्चा करत आहेत. त्याच्यामुळे हा दोन वेगवेगळा मुद्दा असं मी त्या ठिकाणी मानतो. ज्या दिवशी ती FIR मध्ये त्यांचं नाव आलं त्या दिवशी माझ्या अंदाजानं इथली पॉलिटिकल सिस्टम त्यांचाही राजीनामा मागितल्याशिवाय राहणार नाही. तर मात्र भ्रष्टाचाराचे धनंजय मुंडेंवर आरोप होत आहेत. या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे तरी धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा असं वाटत नाही. मंत्रिमंडळाच्या मंजुरीशिवाय 200 कोटी उचलले असा एक आरोप होतोय. पण ते सिद्ध असं हे सिद्ध झालं पाहिजे ना. अंजली दमानी वारंवार आरोप करतात. ते करू द्या ना. त्यांनी असणारं तुमच्या पुढे येऊन आरोप करण्यापेक्षा कोर्टात जाऊन का करत नाहीत? त्यांनी आतापर्यंत केलेले आरोप प्रॉपर असणारं प्रॉपर फोरम तुम्ही नाही आहात. पण त्याच्यामुळे असणारं तुम्ही त्या सरपंचासारखं वागू नका. सरपंचाला कायद्याने इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर केलेला आहे. कायद्याने कारवाई करण्याचा अधिकार त्या ठिकाणी दिलेला आहे आणि कायद्याने त्याला शिक्षा देण्याचा सुद्धा अधिकार दिलेला आहे सरपंचाला. तो अधिकार पत्रकारांना अजून दिलेला पण नाही अंजली दमानी किंवा आरोप चॅनलला कुठल्याही दिलेला नाही. तुम्ही असणारा हे जे आहेत नेमकं आज झालं कुठल्या कुठल्या गोष्टी ते मागच्या तारखेला लेखी सबमिशन जे आहे, रिटर्न आर्ग्युमेंट जे आहेत त्या सबमिट करण्यात आल्या होत्या आणि त्या सबमिट करताना एक मुद्दा आम्ही त्या ठिकाणी मांडला होता की पोलीस कमिशनर पुणे आणि ग्रामीणचे असणारे SP या दोघांचंही वेगवेगळं वर्जन आहे. ग्रामीण पोलीस हे असणारं मिलिंद एकबोटे आणि भिडे यांच्यावरती इशारा करते आणि पुणे कमिशनर जे आहे ते नक्षलवाद्यांवरती इशारा करते अशी असणारी परिस्थिती आहे. म्हटलं याच्याच बरोबर असणारा एक तिसरा अँगल आहे आणि तो म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरदजी पवार यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एक पत्र लिहिलं होतं आणि ते पत्र लिहित असताना त्याच्यामध्ये राईट विंग जे आहे या राईट विंग वरती त्यांनी असणारा ब्लेम ठेवला होता अशी असणारी परिस्थिती आहे. कमिशनने असं मांडलं की आमच्या समोर त्याच्या संदर्भातली कुठलीच कागदपत्र आलेली नाही. तर मी त्यांना असणारं ती जी कागदपत्र आहेत, बातम्या आलेल्या आहेत, या सगळ्या आपल्या समोर सादर करतो असं आश्वासन दिलं होतं ते मागितल्यानंतर आणि आज ते पूर्णपणे सादर करण्यात आलेलं आहे. ते पत्र वाचल्यानंतर कमिशनचं ओपिनियन असं झालेलं आहे आणि ते
ठामपणे आज काही म्हणाले नाही, पण इंडिकेशन त्यांनी असं त्या ठिकाणी दिलेलं आहे की अजून एकदा आपल्याला हिअरिंग घ्यावी लागेल आणि त्या हिअरिंग मध्ये शरद पवारांचं जे हे म्हणणं आहे, राईट विंगचं जे आहे ते म्हणणं आणि त्यांनी लिहिलेलं पत्र या संदर्भातलं पुन्हा साक्षी घेण्याची आवश्यकता आहे का ते तपासणार आहेत आणि कळवणार आहेत, अशी असणारी परिस्थिती आहे. पत्रात नेमकं काय होतं सर? आणि शरद पवारांना बोलवणार आहेत का त्यासाठी? हा, ते त्यांनी एक्झामिन करतो असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि मग 3 थिअरीज त्याच्यामध्ये मी असं म्हणेन, म्हणजे एक SP ग्रामीण यांचं वेगळं म्हणणं, पुणे कमिशनर यांचं असणारं वेगळं म्हणणं आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांचं तिसरं म्हणणं, अशा रीतीचं असणारं ते एक्झामिन करण्याचं आहे आणि ते लवकरच आम्हाला कमिशन कळवेल असं त्या ठिकाणी आहे. पत्रात काय होतं, मजकूर काय तुमच्या सबमिशन असे शरद पवारांनी जे काही प्रेसमध्ये म्हटलं होतं त्या काळात आणि मी जे आता असणारं कमिशन पुढे मांडलंय ते म्हणजे की लेफ्ट विंग म्हणजे हिंदू अतिरेकी संघटना ज्या आहेत, त्यांनी हिंदू हा शब्द वापरलेला नाही, परंतु त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या ज्या संघटना आहेत त्यांच्याकडे त्यांचा इशारा आहे अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा तोही अँगल समोर आणला पाहिजे असं कमिशनचं म्हणणं आहे कमिशनमध्ये आणि त्या संदर्भातला ते लवकरच निर्णय घेतील आणि आम्हाला कळवतील अशी असणारी परिस्थिती. गरज पडली तर आयोग समजा जर गरज पडली तेच म्हणालोय की ते आता सगळं दाखल केलेली कागदपत्र जी आहेत त्या कागदपत्रांचा अभ्यास करून शरद पवारांना बोलवणं त्यांना गरज वाटत असेल तर ते बोलवतील. साहेब, तुम्ही पहिल्या दिवसापासून या मुद्द्यावर आवाज उठवला होता, मात्र आता जे काही पवारांचं म्हणणं आहे त्या मुद्द्याची तुम्ही सहमत आहे का? कुठल्या संदर्भात ते त्यांनी ते राईट विंगचं आहे, लेफ्ट विंग नाही, राईट विंगचं जे आहे त्यांनी ज्या राईट विंगच्या ह्याच्या संदर्भातलं आहे ते माझ्या अंदाजानं ग्रामीण पोलीस जो आहे, ग्रामीण पोलीस हा त्याच दिशेने असताना इशारा करतोय अशी असणारी परिस्थिती आहे. सर, हे झालं वेगळा विषय. धनंजय मुंडेंच्या बाबतीत धनंजय मुंडे आणि सुरेश धस एकत्र भेटले होते अशाही चर्चा जी आहे ते बावनकुळेंनी सांगितलं. नेमकं मग 1 महिनाभर त्यांचा जो वाद सुरू होता, धस आरोप करत होते मुंडेवर, मग हे काय सुरू होतं सर? ते मी देशमुखांचं कुटुंब ज्यावेळेस मला भेटायला आलं त्यावेळेस मी देशमुख कुटुंबानं असं चौकशी केली होती की तुम्ही FIR पहिल्यांदा दाखल केलाय का कुटुंबापैकी. त्या कुटुंबाने सांगितलं की आम्हाला कुणीच सांगितलं नाही की FIR त्या ठिकाणी दाखल करावा. तर मी त्यांना असं म्हटलं की पहिल्यांदा तुम्ही असं FIR त्या ठिकाणी दाखल करा, तुम्हाला जे जे आरोपी वाटतात त्या सगळ्यांची नावं तुम्ही असं त्या ठिकाणी नमूद करा, मगच म्हटलं कायदा हा कारवाई करायला सुरुवात करेल अशी असणारी परिस्थिती आहे. मी असा आरोप करतोय की जे आंदोलनकर्ते सगळे आहेत त्यांनी या केसला डिरेल करण्याचा प्रयत्न केला अशी असणारी परिस्थिती आहे. म्हणजे दळत जरांगे कोणी असेल, मी आता मला माहित नाही कोण कोण आहेत त्याच्यामध्ये, डिरेल करण्याचा असणारा प्रयत्न केलेला आहे. त्याला जोपर्यंत तुम्ही FIR मध्ये संशयित आरोपी कोण आहेत याची नावं त्या कुटुंबांकडून येत नाहीत किंवा जवळच्या माणसाकडून येत नाही तोपर्यंत ज्याला इंग्रजी म्हणतात द लॉ इज सेट इन मोशन असं होत नाही. कायदा तुम्हाला तो मोशन मध्ये. 65 बेकायदा इमारती बांधकाम प्रकरणी कुटुंब बेघर होणार नाही, त्यांना दिलासा मिळेपर्यंत सहकार्य करणार असल्याचा दावा श्रीकांत शिंदे यांनी केलाय. त्याचबरोबर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महारेरा प्रकरणातील 65 इमारतीमधील हजारो रहिवाशांना प्रशासकीय पातळीवर सर्वतोपरी मदत करून सर्वसामान्य निष्पाप रहिवाशांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करणार, तसेच न्यायालयीन प्रक्रियेसाठी कायदेतज्ञ सल्लागार नेमून मदत करण्याचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आश्वासन दिले.
सर आज कल्याण डोंबिवलीचे शेकडो नागरिक आपल्याला भेटायला आलेले आहेत. काय त्यांना आश्वासन आपण आपल्याकडून दिलेलं आहे, त्यांनी त्यांचं समाधान झालं आहे का? कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधील 65 इमारतींचा जो विषय आहे की ज्यासाठी कोर्टाने आदेश दिलेत की 65 इमारती या तोडल्या पाहिजे. आणि मला वाटतं ह्या 65 इमारतीमधील राहणारे नागरिक जे आहेत, जेव्हा त्यांनी रूम्स घेतले, बिल्डिंगमध्ये घर घेतले, तेव्हा त्यांना वाटलं की पूर्णपणे ही बिल्डिंग जी आहे ती लिगल आहे. पेपर त्यांना दाखवण्यात आले, KDMCचे पेपर असतील, रेराचे पेपर्स असतील, इवन दो पेपर्स दाखवून लोन देखील बँकेकडून मिळालेलं आहे. म्हणजे याच्यामधून साहजिकच लोकांना वाटणार की बाबा लिगल बिल्डिंग आहे, आम्ही लिगलमध्ये घरं घेतो आहे. आणि त्यांचा कुठेही दोष नसताना देखील त्यांना आज मला वाटतं त्यांच्यावरती कारवाईची टांगती तलवार आहे. कोर्टाने आदेश दिलेले आहेत. यासाठी आम्ही वकिलांची मदत घेतो आहे, त्यांना एक टीम देतो आहे. त्याचबरोबर UD डिपार्टमेंटमधून कशाप्रकारे त्यांना मदत करता येईल, त्यांना सेफगार्ड करता येईल. परवाच मला वाटतं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब बदलापूरमध्ये असताना त्यांनी देखील आश्वासित केलेलं आहे लोकांना की आम्ही पूर्णपणे जे आहे लोकांच्या पाठीशी आहोत. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत, त्यांनी देखील सांगितलेलं की याच्यामध्ये कुठली पॉलिसी करून यांना सेफगार्ड करता येईल का. तर माझं एवढं सांगणं आहे की बाबा पूर्णपणे या लोकांच्या पाठीशी आम्ही लोक आहोत. शासन देखील या लोकांच्या पाठीशी आहे. याच्यामध्ये जर कारवाई कोणावरती करायची असेल तर ती कारवाई जी आहे ती बिल्डर ज्यांनी फसवणूक केली अशा लोकांवरती जी आहे ती कारवाई झाली पाहिजे. तर आमची बाजू जी आहे या लोकांची बाजू कोर्टामध्ये पुन्हा कशाप्रकारे मांडता येईल आणि कशाप्रकारे यांना दिलासा देता येईल, रिलीफ देता येईल, याच्यासाठी आमचे प्रयत्न जे आहेत ते पूर्णपणे सुरू आहेत. बिल्डरवर कारवाई करण्यासाठी काही तपास यंत्रणांना आदेश आपल्याकडून गेले? बघा, ह्याच्यावरती आता शासनाच्या माध्यमाने मला वाटतं याच्यामध्ये कमिटी करून काहीतरी ठोस तोडगा हा कशाप्रकारे निघेल याच्यावरती पहिलं तर आता प्रायोरिटी हे आहे की बाबा या लोकांना बेघर होता कामा नये. या लोकांवरची जी टांगती तलवार आहे ती कशी हटेल. या लोकांना कशाप्रकारे ज्यांनी समजून घेतलं की बाबा मी लिगल घरामध्ये चाललो आहे, कोणी लोन घेतलं, कोणी मंगळसूत्र विकून घेतलं, कोणी दुसऱ्याकडून पैसे उसने घेऊन घेतलं, जमिनी विकल्या लोकांनी. तर मला वाटतं याच्यामध्ये लोकांना दोष जो आहे तो कुठेच नाही आहे, लोकांचा दोष कुठेच नाही आहे. तर अशा लोकांच्या मागे जे आहे पूर्णपणे आम्ही लोक उभे आहोत. आज हे सगळे लोक मला भेटण्यासाठी आलेले आहेत. मी शिंदे साहेबांशी देखील या विषयामध्ये बोललेलो आहे. याच्या अगोदर देखील असे प्रसंग कल्याण डोंबिवलीमध्ये आले होते, जिथे लोकांना आम्ही मदत केली, लोकांना सहकार्य केलं. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा टॅक्सचा विषय असेल, 500 कोटीपेक्षा जास्त टॅक्स हा माफ केला आपण 27 गावांचा. 27 त्याचबरोबर क्लस्टरसारखी योजना ही देखील त्यासाठीच आणली की धोकादायक इमारती ज्या आहेत आणि त्याचबरोबर इलिगल इमारती ज्या आहेत यांना कसं प्रोटेक्शन देता येईल, त्याचं कसं रिडेव्हलपमेंट करता येईल, त्याच्यासाठी आपण क्लस्टर पॉलिसी आणली. नवीन UDCPR आणला. उल्हासनगरसाठी एका शहरासाठी जनरल UDCPR पुरत नव्हता, रिडेव्हलपमेंट होत नव्हती. मग उल्हासनगरसारख्या शहरासाठी वेगळा UDCPR बनवण्याचं काम, त्याच्यावरती 1 वर्ष अभ्यास केला आणि त्याच्यानंतर नवीन UDCPR बनवलं, जेणेकरून उल्हासनगरच्या डिलॅप्टेड इमारती ज्या आहेत धोकादायक इमारती ह्या देखील रिडेव्हलपमेंटला जातील. तर असे अनेक निर्णय, BSVPच्या प्रकल्पामध्ये अडकलेली लोकांची घरं असतील ती देखील देण्याचा निर्णय जो आहे, तिथे देखील टॅक्स माफ करण्याचं काम, तिथे देखील लोकांचे पैसे माफ करण्याचं काम. त्याचबरोबर ह्याच्या अगोदर म्हाडाचा विषय झाला होता माझ्याच मतदारसंघामध्ये, त्यांना 2 इन्स्टॉलमेंट माफ करण्याचं काम हे देखील सरकारने केलेलंच आहे. तर सरकार सर्वोपरी लोकांच्या पाठीशी आहे. मी एवढं सगळ्या गोष्टी सांगण्याचा तात्पर्य एवढंच आहे की याच्या अगोदर देखील असेच प्रसंग आलेले आहेत. त्या प्रसंगामधून आम्ही वाट काढलेली आहे. या प्रसंगामधून देखील कशाप्रकारे वाट काढता येईल याची पूर्णपणे प्रयत्न आणि पूर्णपणे ताकदीनिशी यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम शासन आणि आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून करणार आहोत. विषय सेन्सिटिव्ह असताना काही लोक याचं राजकारण करण्याचा प्रयत्न करतात. मला वाटतं याच्यामध्ये कोणीही राजकारण करू नये. लोकांच्या घरांचा विषय आहे. लोक जे आहे घराचं स्वप्न पाहत असतात. अनेक वर्ष लोक घराचं स्वप्न पाहतात की आपल्याला घर एका दिवशी म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये कधीतरी आपलं स्वतःचं घर जे आहे ते झालं पाहिजे. मला सगळ्यांना विनंती आहे की कोणीही याच्यामध्ये राजकारण करू नये. पूर्णपणे सरकार जे आहे हे लोकांच्या पाठीशी आहे. आम्ही लोकप्रतिनिधी लोकांच्या पाठीशी आहोत. याच्यामध्ये सगळ्यांनी मिळून एकत्र काम करण्याची गरज आहे, जेणेकरून या सगळ्या लोकांना जो आहे तो आपण न्याय देऊ शकतो. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज दिवसभरातली सर्वात मोठी बातमी म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना धमकीचे ईमेल्स आलेले आहेत पोलिसांकडे, गाडीने उडवण्याची धमकी देण्यात आलेली आहे. ही काही पहिल्यांदा धमकी आलेली नाही, याआधी देखील अशा धमक्या एकनाथ शिंदे साहेबांना आलेल्या आहेत.
मला वाटतं याच्यावरती एन्क्वायरी जी आहे ही शासनाच्या मार्फत, सरकारच्या मार्फत, गृह विभागाच्या मार्फत जी आहे ती सुरू आहे आणि याच्या मागे कोण आहे ते लवकरात लवकर कळेल. दुसरी गोष्ट, दिल्लीत आज शपथविधी पार पडलेला आहे, बहुमताचं सरकार स्थापन झालेलं आहे, अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत तुम्ही देखील खासदार आहात, काय सांगाल? दिल्लीमध्ये खूप वर्षानंतर तिथे BJPचं सरकार आलं, मी त्यांचं अभिनंदन करतो खूप. आणि महिला मुख्यमंत्री ज्या प्रकारे आपण लाडकी बहीण योजना इथे राबवतो आहे मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, त्याचबरोबर बहिणींनी मोठ्या प्रमाणामध्ये मतदान देखील केलं आणि आज दिल्लीचे धुरा जी आहे ती का महिलेच्या हाती देण्याचं काम माननीय मोदीजींनी केलेलं आहे. मला वाटतं त्यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली नक्कीच दिल्लीमध्ये जे आत्तापर्यंत कामं होत नव्हती, दिल्लीमध्ये पोल्युशनचा विषय असेल, दिल्लीमध्ये ट्रॅफिकचा विषय असेल, दिल्लीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचा विषय असेल, दिल्लीमध्ये यमुनाचा पोल्युशनचा विषय असेल, हे सगळे विषय गेले अनेक वर्ष तसेच गंभीर होते. हे विषय सोडवण्याचं काम नक्कीच नवीन सरकार करेल आणि नवीन सरकारला खूप खूप शुभेच्छा देखील देतो. असं म्हटलं जातं दिल्लीतलं सरकार बसल्यानंतर आता महाराष्ट्रातलं तुमचं जे ऑपरेशन टायगर आहे ते आता अधिक जलद गतीने सुरू होईल. पण दुसरी गोष्ट अशी आहे की उद्धव ठाकरेंकडून देखील सेव्ह टायगर या ऑपरेशनची आता घोषणा झालेली आहे. दर मंगळवारी सगळे UBTचे नेते आहेत ते सेना भवनमध्ये बसणार आहेत, चर्चा करणार आहेत आणि नाराजांचं मन वळवण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर ह्या सेव्ह टायगरकडे कसं बघतात? बघा, मला वाटतं हे अगोदरच करायला पाहिजे होतं. आता सगळे टायगर जे आहे ते तुमच्या पक्षामधून जे आहे, म्हणजे तुमच्याकडून इंडियातून बाहेर निघाले, त्यांनी प्रयत्न केला होता. पण मला वाटतं सगळे लोक जे आहेत आज माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत, त्यांना जोडले जात आहेत, रोज नवीन नवीन पक्षप्रवेश होत आहेत. कारण की लोकांना विश्वास आहे की 2.5 वर्ष अगोदरचं सरकार हे 2.5 वर्ष नंतरचं सरकार